धुळे शहरातील वॉर्ड क्रमांक 9 मधील तरुण तडफदार उमेदवार दिनेश पोद्दार यांच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळा आणि वारकरी सन्मान सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला। दिनेश पोद्दार यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। दिनेश पोद्दार यांनी वॉर्डातील समाज बांधवांसाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते। मात्र ऐनवेळी काही अपरिहार्य कारणास्तव इंदोरीकर महाराजांचे येणे रद्द झाले। यामुळे वॉर्डातील नागरिकांमध्ये काहीशी चर्चा सुरू झाली आणि उपस्थितांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र उमेदवार दिनेश पोद्दार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रविकिरण महाराज यांच्याशी संपर्क साधला आणि कीर्तनाचे फेर नियोजन केले। दिनेश पोद्दार यांच्या विनंतीला मान देऊन रविकिरण महाराज यांनी उपस्थित राहून आपल्या ओघवत्या शैलीत समाज प्रबोधन केले। रविकिरण महाराजांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी आयोजित वारकरी सन्मान सोहळा देखील विशेष आकर्षण ठरला। वॉर्डातील ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान झाल्याने मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली। ऐनवेळी उद्भवलेल्या संकटावर मात करून दिनेश पोद्दार यांनी ज्या तत्परतेने कार्यक्रमाचे नियोजन सावरले त्याचे वॉर्डातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर वॉर्डातील अबालवृद्धांनी दिनेश पोद्दार यांना भरभरून आशीर्वाद दिले। या कार्यक्रमामुळे वॉर्ड क्रमांक 9 मध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। बाबा यांचा चाल सकनाचा अभंग आहे, पण कार्यक्रम किम निमित्ताने हे सांगणंही तेवढंच गरजेचं आहे। खरं तर कीर्तन भरपूर ठिकाणी होतात, आता महाराष्ट्रभर कीर्तन होत आहेत, पण आजचं जे निमित्त आहे ते आमच्यासाठी ठेवलेलं कीर्तन आहे। माझा आनंद आहे। हा, कोणीतरी माझ्या कानादेशातला सुपुत्र, आमचे सर्वांचे लाडके असणारे आमचे दिनेश दादासाहेब यशवंत पोद्दार, दादासाहेबांच्या मनात आलं की आपण काहीतरी वारकऱ्यांबद्दल आपल्या मनात जो आदर आहे, जे पोटात आहे ते ओठावर आणावं वाटलं आणि आमच्या वारकऱ्यांचा सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केलेला। नाही ते जवळजवळ बराच लोक दो तरवाला घेते की इज्जतच देतात। हा, पण वारकऱ्यांचा सोहळा, सन्मान सोहळा ज्यांनी आयोजित केलाय, मी तर म्हणेल दिनेश दादा साहेब, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय। मी प्रवास करत असताना ऐकत आलो, तुमची सगळी कामं धर्माच्यासाठी तुम्ही झटतात, जे पण धर्मासाठी करतात। तर मी तुम्हाला श्रेय देण्यापेक्षा तुमच्या मायबापांना धन्यता देईन की असा पुत्र त्यांनी जन्माला घातला महाराज। हा, खूप खूप भाऊ, तुम्ही एवढं भारी काम करताय। आज ना म्हणा बघा, दुसरीकडे बघा,